नाशिक महानगरपालिकेच्या मतदान प्रक्रियेला काही तासांचा अवधी राहिला असून प्रचाराची रणधुमाळी संपविण्याच्या दरम्यान प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजप उमेदवारांना विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। या प्रभागात आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील, योगेश उर्फ मुन्ना हिरे, स्वाती भामरे आणि हिमगौरी आडके हे उमेदवार आहेत। इथे भाजपला मानणारा मोठा वर्ग असला तरी भाजपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी मोठे सामाजिक कार्य उभे केले आहे, तर माजी नगरसेवकांनी विकास कामांची गंगा आणून प्रभाग सुजलाम सुफलाम केलाय। याची पावती मतदार निवडणुकीत देतील असा विश्वास अनेकांनी व्यक्त केलाय। जेव्हा जेव्हा आम्ही हिरे साहेबांच्या कार्यालयात कंप्लेंट केली तेव्हा तेव्हा शिंदे येऊन आमचं कंप्लेंट ऐकली त्यांनी आणि वेळोवेळी आमची कामं केली त्यांनी। आणि जेव्हाही आम्हाला केव्हाही त्यांची गरज भासली त्यावेळेस आम्ही त्यांना फोन करतो, ते येतात आणि आमचं म्हणणं ऐकून पुढचं पण काम करतात, म्हणजे जे सांगितलं ते कामं करतात। काय वाटतं यंदा पण त्यांनीच निवडून यावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। नावं घ्या. मुन्ना हिरे, नंतर स्वातीताई पण वेळोवेळी आलेल्या आहेत, म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा त्यांना बोलवलं तेव्हा तेव्हा त्या आलेल्या आहेत आणि त्यांनी आमचं म्हणणं ऐकून आमची कामं केलेली आहेत। हो, पॅनल जर पूर्ण आलं तर कामं अजून विकासाची कामं जास्त चांगली होतील आणि आमचा प्रभाग जास्त सक्षम होईल आणि विकास दिसेल आम्हाला आणि स्वच्छताही येईल, रोड चांगले होतील, पाण्याची समस्या सुटेल। म्हणून आमची प्रामाणिक इच्छा आहे की त्यांनी भाजपचं पूर्ण पॅनल यावं। जनता पार्टीचे चारही उमेदवार सुशिक्षित उच्च शिक्षित आहेत आणि पहिले 3 तर पूर्व नगरसेवकच आहेत। आतापर्यंत यांच्यात स्वातीताई तर बालमैत्रीणच आहे, त्याच्यामुळे आमचा नेहमीच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत असतो आणि त्या कधी बोलवलं तर वेळेवर हजर असतात, चांगले कामं करतात। म्हणजे त्यांच्याकडून आम्हाला काही आजपर्यंत प्रॉब्लेम झाला नाही, याच्या पुढे होणार नाही अपेक्षा करतो आम्ही। आणि त्यांना आमच्याकडून पूर्ण पाठिंबा आहे, आमचा पूर्ण कॉलनी पाठिंबा करणार आहे। चारही उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा करतो आणि त्यांनी आमच्या नंतर अपेक्षा पूर्ण करावी। आता आमचं त्यांच्याकडे लक्ष आहे, त्यांनी नंतर आमच्याकडे लक्ष द्यावं हीच आमची अपेक्षा आहे। भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार अत्यंत सुशिक्षित समाजसेवा करणारे आहेत, ते मला माहिती आहे। आता माझा ओळखीचा जर मुन्ना हिरे, मला त्याचा अनुभव आहे, कधी फोन केला तरी तो उचलतो, स्वतः उचलतो, ऐकून घेतो, ते काम करतो आणि चारही जर उमेदवार एकत्र निवडून आले तर नक्कीच प्रभागाचा विकास चांगल्या पद्धतीने होईल अशी मला खात्री आहे। आमचं प्रभाग क्रमांक 7 मध्ये मुन्ना दादा हिरे, ज्यांना आपण योगेश हिरे म्हणून ओळखतो, हिमगौरी मॅडम, स्वाती मॅडम आणि अण्णाजी पाटील हे आहे। आणि बऱ्यापैकी म्हणजे तसं म्हणणं तर आधीच्या पैकी खूप जास्त डेव्हलपमेंट आहे, खूप जास्त पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे। त्याच्यानंतर आणि पुढेही फ्युचरमध्ये होतीलच, हे जे प्रॉब्लेम आहे ते सगळे सॉल्व्ह होतील। मेन म्हणजे महिलांची जी सुरक्षा आहे संध्याकाळनंतर किंवा दुपारच्या वेळी पण आजकाल महिला सुरक्षित नाही, सुरक्षिततेचा प्रश्न यांनी खूप छान प्रकारे हँडल केलेला आहे। आता जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी मनाचं समाधान होईल असं सॉल्व्ह केलेलं आहे। यंदाचं वातावरण खूप चांगलं आहे, खूप चांगला प्रतिसाद आहे भारतीय जनता पार्टीला। आपल्या हिमगौरी ताई आहेत, त्या प्रभाग क्रमांक 7 मधील आम्ही आयोजित नगरचे रहिवासी आहे। आमचा कुठलाही प्रश्न असतो, झाडांचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, हिमगौरी ताई एकदम चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करतात। तसेच आपले मुन्ना दादा असो किंवा स्वातीताई असो, यांना सगळ्यांनाही आपण कधी बोलवलं आणि कुठल्या समस्यांचं निवारण त्यांच्याकडून झालं नाही असं कधी झालं नाही। त्यामुळे जास्तीत जास्त आपली बीजेपीची सत्ता कशी येईल याचा प्रयत्न करत राहावा आणि प्रभागातील आम्हाला त्यांच्याकडची कळकळूंची विनंती आहे की त्यांनी सगळे प्रश्न सॉल्व्ह करावे। एकूणच प्रभाग 7 मध्ये भाजपचा संपूर्ण पॅनल विजयी होणार असल्याची चर्चा आहे। दिशा न्यूज ब्युरो, नाशिक।